श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो. श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपं देखील पाहायला मिळतात. स्वामींची प्रचिती आलेल्या एका गाणगापूरच्या पुजाळ्याचा अनुभव आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्षाखाली बसले होते. त्यांच्याकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी आला. तो पुजारी श्री स्वामी समर्थ यांची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असं त्याचं मत होतं. आल्या आल्या तडकाफडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी समर्थ महाराज म्हणतात, "काय रे, गाणगापूर मंदिराचा तो पुजारी ना? आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना?" पुजारी चपापतो, पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी समर्थ महाराज विचारतात, "गाणगापूरला कोणाची भक्ती करतो?" पुजारी उत्तर देतो, "श्री नरसिंह सरस्वतीची." स्वामी म्हणतात, "आम्ही नरसिंह भान आहोत. नीट बघा आम्हाला." पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज दिसतात. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्त अवतार आहेत. त्याला जाणीव झाली की गाणगापूरचे निर्गुण पादुका स्वरूप आणि अक्कलकोटचे सगुण स्वामी स्वरूप एकच आहेत. शेवटी गाणगापूरचा पुजारी स्वामी समर्थ यांच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो. मग म्हणतो, "अक्कलकोट हेच गाणगा